जम्मू कश्मीर के पहलगाम में हुए आतंकी हमले की हर तरफ निंदा की जा रही है। साथ ही इस घटना को लेकर नागरिकों में आक्रोश है और सरकार से आतंकवादियों को इसका मुंह तोड़ जवाब देने की मांग नागरिक कर रहे हैं। वहीं इस घटना के बाद पहलगाम में अनेक स्थानों के पर्यटक फंसे हैं, जिसमें चंद्रपुर के पर्यटकों का भी समावेश है। नगीना बाग परिसर के कुछ निवासियों का भी उसमें समावेश था और नगीना बाग के इन पर्यटकों से स्वयं विधायक किशोर जरगेवार ने बातचीत की थी और उन्हें हिम्मत दी और उनके वापसी के लिए मदद व पुनर्वासन विभाग के संचालक सतीश कुमार खड़के तथा जम्मू कश्मीर के प्रशासन से भी बातचीत कर उनके वापसी के लिए मदद करने की विनती की थी और विधायक किशोर जरगेवार के पहल पर उनके वापसी की गतिविधियों में काफी तेजी आ गई थी। नगीना बाग के इन पर्यटकों में अंकित नगराड़े, शिल्पा नड़े, स्पर्श नड़े, प्रीतेश नड़े, अजय गाड़ीवान, तेजस्विनी गाड़ीवान, वर्षा गाड़ीवान इनका समावेश है और अब ये पर्यटक सकुशल चंद्रपुर पहुंच चुके हैं। वहीं बलाशा रेलवे स्टेशन पर पहुंचने पर उनका स्वागत भाजपा के नेतागणों के साथ तथा विधायक किशोर जरगेवार गुट के समर्थक तुषार सोम, दशरथ सिंह ठाकुर, सुभाष कासन कोटवार, विश्वजीत शाह आदि ने किया। तो आइए सुनते हैं इस मौके पर इन पर्यटकों ने अपनी आपबीती में क्या कहा स्वयं उन्हीं की जुबानी। ऍक्च्युली आम्ही इथून 16 तारखेला इथून निघालेलो होतो आणि मग आम्ही काश्मीरला पोहोचलो 18ला। 18 पासून मग आम्ही तिथून पहिले श्रीनगर वगैरे फिरलो, त्याच्यानंतर आम्ही पहलगामला गेलो 22 तारखेला। 22 तारखेला सकाळी पोहोचल्यानंतर आम्ही तिथे रिसॉर्टला गेलो। ऍक्च्युली फ्रेश वगैरे होऊन आम्ही तिथे गेलो ज्या स्पॉटला आम्हाला जायचं होतं, त्याला मिनी स्वित्झर्लंड आणि बैसारण असे म्हणतात। मग तिथे आम्ही पार्किंगमध्ये खाली पार्किंग आहे, तिथे वर पहाडावर काहीच जात नाही, पैदल पण नाही जाऊ शकत तुम्ही आणि घोड्यानंच जावं लागते तुम्हाला। तर तिथे आम्ही गेलो, घोड्यानी गेलो, खाली कार पार्किंग लावली, घोड्यानी आम्ही तिथे गेलो आणि जवळजवळ 200 मीटर फक्त आमचं बाकी होते तिथे स्पॉटवर पोहोचण्यासाठी। आम्हाला थोडं बहुत दिसत होतं तिथचं आणि मग तिथे अचानक फायरिंगचा आवाज येऊ लागला। म्हणजे 1-2 गोळ्या त्यांनी अगोदर चालवल्या, मग त्याच्यानंतर कंटिन्यू असा फायरिंगचा आवाज आला। मग घोडेवाल्यांनी आम्हाला सांगितलं की इथे काहीतरी खूप मोठी ट्रॅजेडी होऊन राहिली बा म्हणून। त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला प्रयत्न केला की खाली लवकरात लवकर आणावे आणि आम्ही तिथं असं बघितलं की खूप सारे लोक जे होते, काही लोक घोड्यावरून खाली पडले, काही लोकांचे हातपाय वगैरे फ्रॅक्चर झाले, कारण काही लोक पहाडावरून पण खाली लावले आपला जीव वाचवण्यासाठी। खूप अफरातफरी मचवली होती तिथे, जास्त करून बहुत लोक होते तिथे। मग आम्ही खाली आलो, त्याच्यानंतर आम्ही हॉटेलला पार्किंग मधून डायरेक्ट हॉटेलला गेलो, रिसॉर्टला। त्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी आमदार साहेबांशी कॉन्टॅक्ट साधला। त्यांनी तात्काळमध्ये आम्हाला 24 घंटे आमच्या सोबत होते, आमच्या कॉन्टॅक्टमध्ये होते आमदार साहेब आणि बोलले की काही पण पैशांची मदत लागली किंवा काही पण मदत लागली तुम्ही आम्हाला लवकरात लवकर सांगा। आणि जेव्हा पण आम्ही फोन करत होतो तेव्हा साहेब बोलत होते, सगळे करत होतं आणि त्यांनी आम्हाला येण्याची सोय करून दिली जम्मूवरून। आज आम्ही इथे पोहोचलेलो आहोत। जय महाराष्ट्र। आम्ही ज्या ठिकाणी फसलो होतो त्या ठिकाणी अशी भीतीदायक परिस्थिती होती की तिथे आम्हाला यायची सुद्धा सोय नव्हती आणि तिथे पूर्ण कर्फ्यू लागला होता। त्याच्यामुळे आम्हाला यायचा खूप प्रॉब्लेम होता, आम्हाला आमचं रिझर्वेशन सुद्धा कॅन्सल करावं लागलं। त्याच्यानंतर आम्ही हे सगळं झाल्यानंतर आम्ही रिसॉर्टला गेल्यानंतर आम्ही जरगेवार साहेबांना फोन केला, तर त्यांनी आम्हाला ट्रेन वगैरे उपलब्ध करून दिली व्यवस्थित आणि आमची येण्याची सोय झाली। त्यांनी आमची सोय करून दिल्यामुळे आम्हाला कसलाही प्रकारचा त्रास नाही झाला आणि त्यांचे मी मनपूर्वक आभार मानते। तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर यांचे सुद्धा मी खूप खूप आभार मानते। ते सतत आमच्याशी म्हणजे संपर्कात होते जरगेवार साहेब आणि त्यांच्या प्रयत्नांनीच आम्ही आज इथं व्यवस्थित येऊ शकलो आहोत, नाहीतर आज आम्ही तिथंच फसलो असतो, येऊ पण शकलो नसतो। त्यांचे मी खूप खूप आभार मानते आमदार साहेबांचे। CTV के लिए हमारे प्रतिनिधि वैभव गारकर की रिपोर्ट।